बुलढाणा जिल्ह्यात रविवारी जोरदार पावसाच्या धारा बरसल्याने बळीराजा सुखावला असून विविध भागात खोळंबलेली खरीप पेरणी मार्गी लागणार आहे। रविवार सकाळी 8 वाजतापासून तर आज सोमवार सकाळपर्यंत खामगावात 66 मिलीमीटर म्हणजे सुमारे 3 इंच पाऊस बरसला। आज सकाळपासून सतत पाऊस सुरू असून सकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे। आज सकाळपर्यंत खामगावात यावर्षी एकूण 360 मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास 14 इंच पाऊस या 1 जून पासून आतापर्यंत नोंदविला गेला आहे। त्यामुळे त्यांच्या कालच्या नोंदीनुसार सुमारे 12 इंच पाऊस झाला। हा फरक असला तरी खामगाव कॉटन मार्केटने घेतलेल्या नोंदीनुसार आजपर्यंत 15 इंच पाऊस खामगावात झाला आहे। तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे। नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे। खूप ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। रोहणा पुलावरून पाणी वाहत असल्याने खामगाव बुलढाणा मार्ग बंद झाला आहे। तसेच पहुरजिरा पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे। खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला। गारगाव येथे बापलेक अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या। त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला। नंतर मोठी पोकलेन मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना तलाठी व स्थानिकांनी दोराच्या साहाय्याने त्या बापलेकांना पुरातून सोडविण्यात यश आले। पिंपरी गवळी या गावाजवळील आवरचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होता। गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला तयारीस राहण्यास सांगितले। तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले। आपण पाहू शकता घाटपुरीची नदी हे बोर्डी नदी आहे, तिला महाभयंकर पूर आलेला आहे। इकडे पाहू शकता तुम्ही डाव्या बाजूने माझ्या नदीचं पाणी गावात शिरलेलं आहे आणि इकडे टाकीमध्ये बघू शकता आता पुलावरती पाणी आलेलं आहे। खूप मोठा झाडं आणि झाडं वाहत येत आहेत। शेतामध्ये पाणी भरलेलं आहे, तिकडे पाहू शकता।